श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटले गेले आहे. त्यावर शनी, गुरु आणि माता लक्ष्मीचा शुभ प्रभाव आहे. म्हणूनच पुष्य नक्षत्र खरेदीसाठी आणि शुभ कार्यासाठी शुभ आहे. या वर्षातील शेवटचे पुष्य नक्षत्र 21 नोव्हेंबर रोजी तयार होत आहे. विशेष म्हणजे ते गुरुपुष्य नक्षत्र असेल. गुरुपुष्य नक्षत्र 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:49 सुरू होईल तर दुपारी 3:35 शुभ मुहूर्त असेल. या दरम्यानच आपल्याला शुभ कार्य तसेच खरेदीही करायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सर्व 27 नक्षत्रात पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानले जाते. पुष्य हा सर्व दुष्टांचा नाशक आहे. लग्न सोडून इतर कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर पुष्य नक्षत्र सर्वोत्तम मानला जातो. देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा, संपत्ती आणि शुभतेचे कारक ग्रह आहेत. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. गुरुवारी श्रीहरी विष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते, ज्यांना सुख, वैभव, संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते. तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत. म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे. धर्मग्रंथांनुसार असे मानले जाते की या नक्षत्रात धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता. म्हणूनच या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. या दिवशी दिवे लागण्याच्या वेळेस श्रीसूक्ताचे पठण करून लक्ष्मी देवीची पूजा करावी. तसेच दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा. तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करू शकतात. असं केल्याने दत्तगुरू आणि लक्ष्मी देवीचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊन अमृत पुण्य कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते. तसेच गुरुपुष्यामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते. मौल्यवान वस्तू खरेदी केली तर ती चांगली टिकते, सुख देते. गुरुपुष्य योगावर मंत्र साधना केली तर सिद्ध होते, फलदायी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच या योगावर नदीस्नान केले तर महापुण्य प्राप्त होतं. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अक्षय असतात. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. नवीन काम सुरू केल्याने त्यात यश मिळते. तसेच गुरुपुष्यामृत योगामध्ये चांदी, सोने किंवा पितळेचे लक्ष्मी यंत्र खरेदी केल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करते. आणि म्हणूनच या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख, समृद्धी टिकून राहते. आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कितीही कठीणातील कठीण इच्छा ही आपली ताबडतोब पूर्ण होणार आहे, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नसून आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये विधिवत देवांची पूजाही करायची आहे. देवी लक्ष्मीबरोबर श्रीहरी विष्णू, गणपती बाप्पा, महादेव आणि भगवान कुबेरांची पूजाही करायची आहे. कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत, तर महादेव हे संकटमोचक आहेत आणि गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत. लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य प्रकारे आपल्याला उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे. म्हणूनच या सर्व देवतांची पूजा करणं लाभदायक मानलं जातं. तसेच श्रीसूक्तम तसेच पुरुष सूक्ताचे पठण करून पंचोपचार पूजा करावी. कलस्थापना केल्यास घरात धन, धान्य, वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते.
ज्योतिषशास्त्रानुसार आंब्याचे झाड हे मंगळाचे कारक आहे आणि म्हणूनच ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मंगळ दोष असतो त्यांनी आवर्जून आंब्याच्या झाडाची पूजाही करावी। तसेच आंब्यांच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात केला जातो। आंब्यांच्या पानांशिवाय कोणतेही पूजा पूर्ण होत नाही। धार्मिक मान्यतानुसार पवनपुत्र हनुमानांना आंबा खूप आवडतो, त्यामुळे जिथे जिथे आंबा आणि आंब्यांची पानांची पूजेत वापर केला जातो तेथे हनुमानाची विशेष कृपा राहते आणि नकारात्मकता कमी होते। तसेच पूजेमध्ये आंब्यांच्या पानांचा वापर केल्याने ग्रहदोषापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते। तसेच पूजेवेळी मंत्रोच्चार करताना आंब्याच्या पानांनीच आचमन क्रियाही केली जाते। आंब्याची पानं शुभतेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आवर्जून आंब्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे। आणि म्हणूनच गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळीच आंब्याची 11 पानं आपल्या घरी घेऊन यायची। ही पानं जी आपण घरी आणणार ती व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायची, ती अखंड असावी, कुठे तुटलेली, फाटलेली किंवा खराब झालेली नसावी। ही पानं आपल्या घरी आणल्यानंतर त्या पानांना स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे। आता या प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक एक टिपका हा लावून घ्यायचा आहे, कारण गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। हळद लावल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। तसेच श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला सुद्धा हळद ही अतिशय प्रिय आहे। तुम्ही गुरुपुषामृत योगाच्या दिवशी सोनं नाही खरेदी केलं तरीही चालणार आहे, पण सोन्याहून मौल्यवान ही हळद 10 रुपयाची का होईना तुम्हाला विकत आपल्या घरी घेऊन यायची आणि तिची आपल्याला पूजाही करायची। ही हळद आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरात आणल्यामुळे आपल्याला पुण्यही प्राप्त होणार आहे। आता या आंब्यांच्या 11 पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करून घ्यायचं। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचं, त्यावर आपल्याला हळदीने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं। त्याचबरोबर गुरुवार आहे म्हणून आवर्जून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन सुद्धा करायचं। तसेच उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला थोड्याशा पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि ते पाणी सुद्धा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं आहे। अशा रीतीने हे छोटे छोटे उपाय जे ते आपल्याला सकाळीच करायचे आणि त्यानंतर आपल्याला हे जे आंब्यांचं तोरण आपण बनवलेले आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं आहे। असं हे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्याबरोबर केवळ सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करते। तसेच आंब्यांच्या पानांना साक्षात महादेवाने वरदान दिलं की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून तसेच आंब्यापासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर विशेष माता लक्ष्मीची कृपासुद्धा होणार आहे। आणि गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हा उपाय करण्याकरता विशेष महत्त्व हे दिलं जातं। हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं, ज्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।